नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 19 एप्रिल 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? अमेरिकेतील स्वामी विवेकानंदाच्या पहिल्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण कोणत्या शहरामध्ये करण्यात आलेलं आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, सिएटल नावाचे एक सिटी आहे, शहर आहे, त्या ठिकाणी अमेरिकेतील स्वामी विवेकानंदाच्या या ठिकाणी पहिल्या पूर्णाकृती पुतळ्याचे इनॉग्रेशन नुकतेच करण्यात आलेलं आहे. सिएटल असं या शहराचं नाव आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार 2026 मध्ये आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून कोण उदयास आलेला आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, गौतम अदानी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. गौतम अदानी हे या ठिकाणी ग्लोबली जर विचार केला, जागतिक स्तरावर विचार केला तर 19व्या क्रमांकावरती आहेत आणि आशियामध्ये पहिले आहेत 92.6 अब्ज डॉलर सकट. क्लिअर? या ठिकाणी रँकिंग जर बघितली तर 1 नंबरला गौतम अदानी, 2 नंबरला मुकेशभाई अंबानी, 3 नंबरला बजाज फॅमिली, 4 नंबरला मित्तल फॅमिली, 5 नंबरला बिर्ला फॅमिली, 6 नंबरला अनिल अग्रवाल, 7 नंबरला सज्जन जिंदल, 8 नंबरला शिव नादर, 9 नंबरला दिलीप सांघावी आणि 10 नंबरला अझीम प्रेमजी. अशा प्रकारची ही रँकिंग आहे. बरोबर? तर या ठिकाणी गौतम अदानी ओव्हरटूक मुकेश अंबानी ॲज एशियाज रिचेस्ट पर्सन. बरोबर? मुकेश अंबानी यांना सरपास करून या ठिकाणी गौतम अदानी सध्या तरी अव्वल स्थानावरती आहेत आशियामध्ये. ठीक आहे, पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा. वर्ल्ड सायबर क्राईम इंडेक्स 2026 मधील जगातील सर्वात मोठ्या सायबर गुन्हेगारी केंद्रांच्या यादीमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी पर्याय क्रमांक सी 10वा क्रमांक आहे. कशाच्या बाबतीमध्ये? तर वर्ल्ड सायबर क्राईम इंडेक्स 2026 मध्ये. याच रँकिंगमध्ये आश्चर्याची गोष्ट आहे, अव्वल स्थान कोणाचं आहे? तर या सायबर गुन्हेगारींच्या प्रकरणामध्ये रशिया हा या ठिकाणी पहिल्या क्रमांकावरती आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. क्लिअर? प्रश्न आहे एखाद्या निर्देशांकामध्ये भारताच्या आलेल्या स्थानाबद्दल. तर अशाच प्रकारचे बाकीचे वेगवेगळे निर्देशांक म्हणजे काय, इंडेक्स या ठिकाणी प्रकाशित होत असतात. त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक किती आहे याच्यावरती एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. जागतिक हवामान जोखीम निर्देशांक 2025 मध्ये 15वा, हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2026 मध्ये 23वा, हेनले पासपोर्ट इंडेक्स 2026 मध्ये 75वा, आशिया उत्पादन निर्देशांक 2026 मध्ये 6वा, ग्लोबल सॉफ्ट पॉवर इंडेक्स 2026 मध्ये 32वा, इनोव्हेटर्स बिझनेस एन्व्हायरमेंट इंडेक्स 2026 मध्ये 54वा, जागतिक आनंद अहवाल 2026 मध्ये 116वा, जागतिक दहशतवाद निर्देशांक 2026 मध्ये 13वा, इंटरनेट शटडाऊनच्या बाबतीमध्ये 2रा आणि वर्ल्ड सायबर क्राईम इंडेक्स 2026 मध्ये 10वा. ठीक आहे, पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 3. फिक्कीचे नवीन महासचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अनंत काय, अनंत स्वरूप असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? अनंत स्वरूप असं त्यांचं नाव आहे. फिक्कीचे नवीन महासचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात, तर लगेच नवनवीन नियुक्त्या म्हणजेच अपॉइंटमेंट्स याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाद्वारे संचालकपदी कृष्ण कुमार ठाकूर यांची नियुक्ती. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदी साध्वी निरंजन ज्योती. मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त बनल्यात अश्विनी भिडे. महाराष्ट्र राज्याच्या खो खो संघटनेच्या अध्यक्षपदी सुनेत्रा अजित पवार. भारत जनगणना 2027 साठी ब्रँड अँबॅसेडरपदी सुदर्शन पटनायक. मोसाद या संस्थेचे पुढील नवीन प्रमुख बनलेत रोमन गॉफमन. इंडियन डिजिटल पेमेंट इंटेलिजन्स कॉर्पोरेशनचे MD आणि CEO के सत्यनारायण राजू. फिक्कीचे नवीन महासचिव बनलेत अनंत स्वरूप आणि राज्यसभेचे नवीन उपसभापती म्हणजेच राज्यसभेमध्ये उपसभापतीपदी हरिवंश नारायण सिंह यांची निवड या ठिकाणी करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न. 9व्या क्रमांकाची हिंद महासागर परिषद 2026 मध्ये कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आली होती?
चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मॉरिशस नावाचा देश आहे, त्या देशाच्या अंतर्गत या ठिकाणी 9व्या क्रमांकाची हिंद महासागर परिषद 2026 मध्ये आयोजित करण्यात आली होती. प्रश्न आहे एखाद्या समिट बद्दल, परिषदेबद्दल. तर लगेच काय करूया, बाकीच्या झालेल्या आणि होणाऱ्या परिषदा म्हणजे समिट्स वरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. तुम्ही अभ्यास किती करता हे महत्त्वाचं नाहीये, केलेल्या अभ्यासावरती परत परत रिव्हिजन किती मारता हे महत्त्वाचं ठरणार आहे. लिहून घ्या. आंतरराष्ट्रीय तांदूळ परिषद 2025 आपल्या प्यारा भारतामध्ये आयोजित करण्यात आली. पारंपरिक औषधांवरील दुसऱ्या क्रमांकाची WHO जागतिक शिखर परिषद नवी दिल्लीमध्ये. 8वी सौर आघाडी या ठिकाणी आंतरराष्ट्रीय सौर आघाडी असेंब्लीची परिषद नवी दिल्लीमध्ये. AI इम्पॅक्ट समिट 2025 उत्तराखंडमध्ये. गाऊ टेक 2026 पुण्यामध्ये. G7 शिखर परिषद 2026 फ्रान्समध्ये. इंडिया AI इम्पॅक्ट 2026 या ठिकाणी नवी दिल्लीमध्ये. COP31 ची परिषद तुर्कीमध्ये. ब्रिक्स आरोग्य कार्यगटाची पहिली बैठक 2026 मध्ये नवी दिल्लीमध्ये. आणि 9वी हिंद महासागर परिषद 2026 मॉरिशस या ठिकाणी. पुढचा प्रश्न क्रमांक 5वा. NDPS कायदा 1985 अंतर्गत अंमली पदार्थ तपासणी अधिक मजबूत करण्यासाठी तयार करण्यात आलेले नारित AI हे जे काही AI आधारित साधन आहे ते कोणत्या राज्य पोलिसांनी सुरू केलेलं आहे. 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, गुजरात राज्य पोलीस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. सर्वप्रथम नारित AI याचा फुल फॉर्म काय, नार्कोटिक्स ॲनालिसिस अँड रिट्रायव्हल अगुमेंटेड जनरेशन बेस्ड इन्व्हेस्टिगेशन टूल, अशा प्रकारचे हे काय आहे, लॉंग फॉर्म आहे नारितचा. ठीक आहे. अंमली पदार्थ तपासासाठी भारताचे हे पहिले AI टूल असणार आहे. अंमली पदार्थाच्या नेटवर्कचे विश्लेषण करण्यासाठी आणि तस्करांचा मागोवा घेण्यासाठी याची मदत होणार आहे. उद्दिष्ट काय आहे, एकमेव अंमली पदार्थ विरोधी कायद्याची अंमलबजावणी आणि अधिक मजबूत करणे हा याच्या मागचा मेन उद्देश आहे. क्लिअर. या ठिकाणी इग्नाइट अकॅडमी जसे की तुम्हाला माहित आहे RTO AMVI 461 जागांची जाहिरात या ठिकाणी कधीही येऊ शकते. तुम्हाला माहित आहे धनंजय कचाले सर यांनी ऑलरेडी RTO AMVI परीक्षा स्वतः 2 वेळेस या ठिकाणी उत्तीर्ण झालेत, पास झालेत. त्यांचं यूट्यूब चॅनल आहे इग्नाइट अकॅडमी RTO AMVI. बरोबर. जाहिरात आली की त्या ठिकाणी RTO AMVIच्या 461 जागांबद्दल त्या ठिकाणी त्यांच्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करण्यात येणार आहे. सविस्तर माहितीचा व्हिडिओ ते घेऊन येणार आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, त्यांच्या चॅनलला व्हिजिट द्यायची आहे. तसेच त्यांचे जे काही बॅचेस असतील, बुक्स असतील, त्यांचे जे काही ॲप्लिकेशन आहे या सर्वांच्या लिंक्स व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतो, त्यांच्या यूट्यूब चॅनलची आणि ॲप्लिकेशनची. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 6वा. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या इंडिया टेक अॅन्युअल फंडिंग रिपोर्ट 2026 नुसार स्टार्टअप फंडिंगमध्ये जागतिक स्तरावर भारताचा क्रमांक किती आहे. 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 4था क्रमांक आहे आपल्या भारताचा. कशा बाबतीमध्ये, तर जागतिक स्तरावरती भारत 4थ्या क्रमांकावरती आहे. कशाच्या बाबतीमध्ये, तर इंडिया टेक अॅन्युअल फंडिंग रिपोर्ट 2026 नुसार. या ठिकाणी भारत संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच या ठिकाणी संयुक्त राज्य अमेरिका म्हणजेच USA, युनायटेड किंगडम आणि चीन यांच्या मागे, तर जर्मनी आणि फ्रान्स यांच्या पुढे आहे. ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायचं आहे. कन्फ्युजन झालं, लक्षात घ्या. 1 नंबरला आहे USA, 2 नंबरला आहे UK, 3 नंबरला आहे चीन, 4 नंबरला आहे भारत, 5 नंबरला आहे जर्मनी, 6 नंबरला आहे फ्रान्स. अशा प्रकारची ही रँकिंग आहे. पुढचा प्रश्न. कोणत्या विद्यापीठाने AIचा ऊर्जा वापर कमी करण्यासाठी हॅन्फियम ऑक्साईड मेमरिस्टर विकसित केला आहे. 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, केम्ब्रिज विद्यापीठ. बरोबर. केम्ब्रिज युनिव्हर्सिटीने या ठिकाणी AIचा ऊर्जा वापर कमी करण्यासाठी हॅम्पियम ऑक्साईड मेमरिस्टर डेव्हलप केलेला आहे. हे कार्य काय करणार आहे, तर हे मेमरिस्टर मेंदूच्या कार्यपद्धतीप्रमाणे काम करतात, ज्यामुळे मेमरी आणि प्रोसेसिंग एकाच ठिकाणी होऊन AIची ऊर्जा कार्यक्षमता वाढते. आणि ऊर्जा बचतीबद्दल काय आहे, तर या तंत्रज्ञानामुळे AI प्रणालीचा ऊर्जा वापर 70% अधिक कमी होऊ शकतो. ही या ठिकाणी एवढी कॅपॅसिटी आहे या हॅम्पियम ऑक्साईड मेमरिस्टर, जो की डेव्हलप केलेला आहे कोणी, तर कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीने. पुढचा प्रश्न. राज्यसभेच्या उपसभापतीपदी बिनविरोध कोण निवडून आलेले आहेत. तर पर्याय क्रमांक ए, हरिवंश नारायण सिंह. काय, हरिवंश नारायण सिंह असं त्यांचं नाव आहे. राज्यसभेच्या उपसभापतीपदी बिनविरोध या ठिकाणी निवडून आलेले आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 9 विचारला जाऊ शकतो. मार्च 2026 या महिन्यासाठीचा ICC पुरुष खेळाडू पुरस्कार कोणत्या भारतीय क्रिकेटपटूने जिंकलेला आहे. तर पर्याय क्रमांक सी, संजू सॅमसन या खेळाडूने जिंकलेला आहे. लक्षात घ्या, मार्च 2026 बद्दल बोलण्यात आलं आहे. तिसरा या ठिकाणी पुरस्कार आहे मंथली या ठिकाणी 2026 मधील. जानेवारी 2026चा कोणाला देण्यात आला, तर डॅरिल मिशेल यांना. फेब्रुवारी 2026चा कोणाला देण्यात आला, तर साहिबजादा फरहान यांना. डॅरिल मिशेल हे आहेत न्यूझीलंडचे आणि साहिबजादा फरहान हे आहे पाकिस्तानचा.
ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 10. मार्च 2026 या महिन्यासाठीचा ICC महिला खेळाडू पुरस्कार कोणत्या भारतीय क्रिकेटपटूने जिंकलेला आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अमेलिया केर असं त्यांचं नाव आहे. पहा, भारतीय क्रिकेटपटू नाही आहेत, लक्षात घ्या. न्यूझीलंडचे क्रिकेटपटू आहेत हे. तर या ठिकाणी मार्च 2026 या महिन्यासाठीचा ICC महिला खेळाडू पुरस्कार अमेलिया केर या ठिकाणी न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूने या ठिकाणी जिंकलेला आहे. जानेवारी 2026चा कोणी जिंकला? तर शोभना मोस्तारी यांनी, ज्या की बांगलादेशच्या आहेत. फेब्रुवारी 2026 साठी तर अरुंधती रेड्डी, ज्या की भारताच्या महिला खेळाडू आहेत. आणि अमेलिया केर यांनी मार्च 2026 साठी विजेतेपद जिंकलेलं आहे. कशाचं? तर ICC महिला खेळाडू पुरस्काराचं, बरोबर, ज्या की न्यूझीलंड या ठिकाणी या देशाला बिलॉंग करतात. ठीक आहे. कोण प्रोव्हाइड करतं हे सगळे पुरस्कार? ICC. फुल फॉर्म इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल, मराठीमध्ये म्हणता येईल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद. स्थापना झाली 15 जून 1909 अध्यक्ष आहेत जय शहा, उपाध्यक्ष आहेत इम्रान ख्वाजा, महाव्यवस्थापक आहेत वसीम खान, CEO आहेत संजोग गुप्ता आणि मुख्यालय आहे दुबई UAE या ठिकाणी. पुढचा प्रश्न, जागतिक स्तरावर पेटंट दाखल करण्याच्या बाबतीमध्ये भारताचा क्रमांक किती आहे? तर आपल्या भारताचा या ठिकाणी 6वा क्रमांक आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. मग या ठिकाणी तुम्हाला काय विचार जाऊ शकेल की ठीक आहे, 6वा क्रमांक आहे भारताचा या ठिकाणी कशाच्या बाबतीमध्ये? जागतिक स्तरावर पेटंट दाखल करण्याच्या बाबतीमध्ये. भारतातील प्रमुख राज्यांमध्ये अव्वल कोण आहे? तर 1 नंबरला तमिळनाडू, 2 नंबरला कर्नाटक, 3 नंबरला महाराष्ट्र. आणि टॉप 3 देश कोणकोणते आहेत? तर चीन 1 नंबरला, अमेरिका 2 नंबरला आणि जपान 3 नंबरला. या गोष्टी, या सिक्वेन्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. या ठिकाणी जे काही निर्देशांक आहेत त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक किती आहे आपण सुरुवातीलाच पाहिलं आहे, त्याच्यामुळे परत या ठिकाणी रिव्हिजन टाकायची गरज नाही आहे. शेवटचा प्रश्न, टाइम्स 100 मोस्ट इन्फ्लुएन्शियल पीपल 2026 या यादीमध्ये कोणत्या भारतीय अभिनेत्याचा समावेश करण्यात आलेला आहे? तर हसायची गोष्ट आहे, या ठिकाणी रणवीर कपूर यांचं या ठिकाणी नाव आहे. या ठिकाणी कमालीची गोष्ट आहे, बरोबर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये, कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, प्रस्तावित संविधान सुधारणा विधेयक 2026 नुसार लोकसभेची संख्याबळ किती जागांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट आहे? 750, 850, 950 की 1050? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आले की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. तर लगेच काय करूया, एप्रिल महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 एप्रिल ते 7 एप्रिल अंधत्व प्रतिबंध सप्ताह, 2 एप्रिल आंतरराष्ट्रीय बालपुस्तक दिवस, 4 एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस, 5 एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस, 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस, 9 एप्रिल जलसंधारण दिवस, 11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि जागतिक पार्किन्सन्स दिवस, 13 एप्रिल जालियनवाला बाग स्मृती दिवस, 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, 15 एप्रिल जागतिक कला दिवस आणि जागतिक सांस्कृतिक दिवस, 16 एप्रिल जागतिक ध्वनी दिवस, 18 एप्रिल आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस आणि जागतिक वारसा दिवस, 21 एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस, 22 एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस, 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस, 24 एप्रिल भारतीय पंचायती राज दिवस, 25 एप्रिल जागतिक मलेरिया दिवस, 26 एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस आणि 29 एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस. क्लिअर?